नमस्कार मैत्रिणींनो, अनिता आरीवर्कमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कालच्या भागात आपण पाहिलं आरीवर्क जे नवीन सुरुवात करतायत त्यांच्यासाठी साहित्य काय लागतं, आरीवर्कसाठी लागणारं साहित्य आणि त्याची ओळख, बरोबर. मग आज आपण पाहणार आहोत स्टिच कशी मारायची. आणि स्टिचसाठी लागणारं साहित्य म्हणजे आपला हा गोल्डन थ्रेड, दयालीचा गोल्डन थ्रेड मिळतो 10-15 रुपयाला त्याच्यात. आणि ही आणखी एक तुलीप 14 नंबरची. ओके, तर आपण स्टिच मारण्या अगोदर करायचं काय, तर स्टिच मारण्यासाठी पहिला हा धागा वापरायचा असतो. आता हा धागा आहे ना, तो बघा एकदम स्मूथ आहे. हा निडलमधून आणि कपड्यातून आरामात निघतो, म्हणून मी हा धागा वापरते. तर बायकांची म्हणजे प्रत्येक बायकांची सवय असते, किंवा माझी बोला तरी चालेल, आपण जेव्हा गाठ मारतो ना तेव्हा गाठ अशी मारतो, सवय असते आपल्या बायकांना ही अशी. पण ह्याच्यासाठी आपल्या जेव्हा आपण आरी वर्क करतो ना तेव्हा गाठ अशी मारायची नसते, तर गाठ मारायची असते ती अशी बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशी जाड. जेव्हा ही निडल खेचते ना या धाग्याला तेव्हा हे कपड्यातून बाहेर येता कामा नये, म्हणून 7 ते 8 गाठी मारायच्या. आता आपण ह्या गाठ मारून झाली आहे. पुढे आपण आता ही सुई आहे 14 नंबर तुली, बरोबर. आता ही अगोदर पकडायची कशी ती बघा. बघा हे नाव असतं तुलीप, ह्या तुलीपवर आपला अंगठा आला पाहिजे. आणि हे असं बघा, अशा प्रकारे पकडायचं असं. ओके, त्यानंतर हा धागा आहे, हा धागा कसा पकडायचा, तर हे डाव्या हातामध्ये ह्या 2 बोटात आणि ही 2 बोटं वापरायची. जास्तीत जास्त बघा असं एवढं मोठं अंतर ठेवायचं नाही, कमी अंतर ठेवायचा प्रयत्न करायचा, एवढा लहान. आणि नंतर बघा ही तुलीप हे असं खेचलं जातं, ह्या सुईमध्ये अटकवायची आणि ही अशी धागा खेचायचा. चला तर आपण खालून बघूया कसं होतं ते. हे बघा ही माझी बोटं दिसत आहेत बरोबर. ओके, आता हा सुई अशी पकडली. आता मी ही सुई आहे ना ती तिरकस पकडायची नाही, अशी तिरकस नाही पकडायची, सरळ. मग नंतर आपण ह्या सुईमध्ये हा धागा खालून अटकवायचा आणि हा सरळ खेचायचा. बघा आला वरती. ओके, मग मी हात सोडला. त्याच्यानंतर हा धागा आहे ना खालचा, तो असा चिमटीत पकडायचा. मग हा धागा आहे ना बघा, इकडनं खेचायचं, पुन्हा सुई सरळ पकडायची, धागावरून जसं आपण खेचला तसंच खेचायचा, सुई फिरवायची नाही. आता वरती आल्यानंतर मग ही सुई अशी फिरवायची, म्हणजे तुलीप नाव आहे ते मागे गेले पाहिजे. आता बघा ह्याच्यातून हा धागा निघाला, मग पुन्हा तुलीप नाव आपल्या समोर आलं पाहिजे. पुन्हा सुई सरळ टाकली, खालून धागा आहे तो मी बघा धागा असा अटकवला, पुन्हा असं सरळ खेचला, सुई तुलीप नाव मागे गेलं, ह्या दुसऱ्या धाग्यातून निघाला तो धागा, पुन्हा समोर आणला, बघा खेचला, सुई टाकल्यानंतर धागा अटकला, वर येईपर्यंत सुईची पोझिशन बदलायची नाही. वर आल्यानंतर ही सुई फिरवायची आहे. बघा आता मी बदलली, ही इकडनं काढली, बदलली, खेचली, मग असं फिरवते, बदलली. ओके, पुन्हा एकदा सांगते बघा, अशा प्रकारे ग्रीप येते हाताला, सुईला मग अशी पकडायची असते. त्याच्यानंतर खालून आता 2 चिमटीमध्ये म्हणजे आपल्या अंगठ्यामध्ये अशी पकडून ठेवली आहे, मग धागा पकडलाय. नंतर मी ही सुई आहे ना ती सरळ टाकली, सुईमध्ये धागा अटकवला आणि वर खेचला, खेचल्यानंतर मी ही सुई फिरवली, बघा धागा वर खेचला, नंतर मी ही सुई फिरवते, मग पुढे घेते. पहिला धागा वर खेचते, मग सुई फिरवते, नंतर मी ह्या बाजूने आपल्या समोर तुलीप नाव येतं. मग बघा असं. आज आपण
स्टिच कशी मारली ती शिकलेत बरोबर. स्टिच मारताना काय काय करायचं असतं, तुलीप कशी पकडायची. आपल्याला स्टिचसाठी 14 नंबरची तुलीप लागते. तुलीप पकडताना हा समोर तुलीप नाव समोर ठेवायचं, त्याच्यावर अंगठा आला पाहिजे. अशा प्रकारे ग्रीप पकडता येतो आपल्याला. पुन्हा त्याच्यानंतर खाली हात कसा पकडायचा ह्या मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आणि ह्याची आज तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस करा. जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढी तुमची स्टिच चांगली होऊ शकते. उद्या मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकेल, त्याच्यामध्ये आपण लॉक कसं करायचं, ह्या स्टिचला लॉक कसं करायचं मी ते शिकवेन. ओके. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.